कर्तव्यापुढे मृत्यूची भीतीही फिकी पडते. हरियाणातील फरीदाबादच्या 23 वर्षीय वैमानिक दीपिका अधाना हिने अटीतटीच्या प्रसंगात दाखवलेले धैर्य आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरत आहे. UAE मधून 169 भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची जबाबदारी जेव्हा तिच्यावर आली तेव्हा परिस्थिती अत्यंत भयानक होती. मोहिमेवर निघण्यापूर्वी दीपिकाने आपल्या कुटुंबाला फोन केला आणि ती भावनिक होऊन म्हणाली, आई, काका, कदाचित मी पुन्हा दिसणार नाही, मला शेवटचं बघून घ्या. पण तिच्या कुटुंबाने खचून न जाता तिला लढण्याचं बळ दिलं. या ऐतिहासिक उड्डाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विमानातील 6ही क्रू मेंबर्स महिला होत्या. कॅप्टनपासून ते क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनीच या संकटात पोलादी जिद्द दाखवली. मानाचा मुजरा. ATC सोबत संपर्क तुटला. उड्डाणादरम्यान काही काळ ATC सोबत संपर्क तुटल्याने सर्वांचा श्वास रोखला गेला होता. मात्र दीपिकाने न डगमगता विमान नियंत्रित केलं आणि अवघ्या 1 तासात सर्व प्रवाशांना घेऊन दिल्ली गाठली. जेव्हा विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरलं तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 169 भारतीयांसाठी दीपिका आणि तिची टीम साक्षात देवदूत बनून आली होती. 23 वर्ष हे वय खेळण्या बागडण्याचं असतं, पण दीपिकाने या वयात मृत्यूला डोळ्यात डोळे घालून आव्हान दिलं. हीच खरी नारी शक्ती आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता 169 भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या वाघिणीसाठी नक्कीच एक कमेंट करा. दीपिका अधानाचा हा पराक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा. जय श्रीराम.